हिंदमाता परिसरामध्ये मोठं पाणी साचलंय। हिंदमातामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी आता पालिकेने पंप सुरू केलेले आहेत। हवामान विभागाने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाने जारी केलेलं आहे। मुंबईत कालपासून पडत असलेला जोरदार पाऊस आज देखील तुफान बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते। मुंबईला खरं तर आज देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आता मी सध्या हिंदमाता परिसरात आहे आणि या हिंदमाता परिसरात आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हिंदमाता ते परेल हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे आता जलमय झाल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। पाणीचा निचरा करण्याचं काम पालिकेकडून सुरू असलं तरी मोठ्या पाणी आहे ते कमी होताना दिसत नाही आहे। वरून पाऊस आहे तो संततधार पावसाची सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक आहे ती बंद झालेली आहे। याशिवाय आपण जर पाहिलं तर दुचाकी आहेत, चारचाकी आहेत, त्यांना या पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागते। एकीकडे पालिकेचे कर्मचारी पाण्याचा निचरा करण्यासाठीचे कसोशीने प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। पंपिंग स्टेशन सुरू केलेले आहेत पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पालिका प्रशासन आहे ते अलर्ट मोडवर आहे। मात्र वरुण राजा आहे तो संततधार त्याची सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा होताना थोडासा या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे आणि त्यामुळे आता ही संपूर्ण परिसर आपण बघतोय की हा जलमय झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिगवांचा गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। हे दृश्य आहेत हिंदमातामधले। हिंदमातामध्ये आपण पाहू शकतोय की त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पाणी साचलेलं आहे, अशात सुद्धा वाहतूक सुरू आहे। मात्र आज सकाळची वेळ आहे, कर्मचारी आपल्या ऑफिससाठी बाहेर पडतायत। पावसाची संततधार सुरू आहे, पायाखाली पाणी साचलेलं आहे, चोही बाजूला पाणी झालेलं आहे। अशा जलमय रस्त्यांवरून मुंबईतल्या कामगारांना आता आपल्या कार्यालयामध्ये पोहोचावं लागतंय। दृश्य आहेत सकाळची 9 वाजताची। 9 वाजता सुद्धा पावसानं उघड घेतलेली नाहीये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।